अनुभवलं गेलं म्हणून आणि आपल्याला आता असं वाटतं की संप्रदाय आहेत ना सध्या, असं बाबांनी एकदा सांगितलं होतं की 3000 संप्रदाय त्याला समजण्यासाठी बनवले गेले. तर त्या संप्रदायांनी, आता मी स्वतः 2-3 संप्रदाय फिरलोय, बरोबर नावं घेऊ शकत नाही कारण की खूप मोठ्या लेवलचे संप्रदाय आहेत बरं ते. बट ऍक्च्युली मला तिकडे तेच शिकायला भेटलं होतं की परमार्थ आणि प्रपंच टोटली डिफरंट. जेव्हा बाबांनी ती व्याख्या कन्सेप्ट क्लिअर केली प्रॉपरली एकदम, तेव्हा कळलं परमार्थ आणि प्रपंच दुसरं काही नसेल, ते एकच सांगण आहे. वेगळं स्ट्रक्चर, वेगळा आहार, वेगळा विचार, वेगळा पंथ, वेगळा संप्रदाय, वेगळा चालीरीती, वेगळा धर्म, वेगळी जात नाही. आणि जन्माला येताना मी कुठल्या जातीच्या धर्माच्या फॉर्मवर सही केली नाही. तुमच्या लक्षात आलं का? जो परमात्म्यानं श्वास निर्माण केला तोच श्वास मी घेतोय की जो मुसलमान घेतोय, तोच श्वास घेतो की जो ख्रिश्चन घेतोय, तोच श्वास घेतोय लक्षात जो जॅपनीज घेतोय, तोच श्वास मी घेतोय की जो चायनीज घेतोय. काय फरक आहे? फरक काय? मला जर परमार्थ करत असताना भीती वाटत असेल तर त्या परमार्थ म्हणायचं कसं? आणि जर परमार्थासाठी भीती घालत असतील, हे केलंच तर ठीक, नाही तर तू नरकात जाशील, त्याला परमार्थ कसं म्हणायचा? ही भीती घालणं म्हणजे काय झालं? डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने तुम्हाला सांगितलं तुम्हाला कॅन्सर झाला आणि तुम्ही जर उपचार केला नाही तर तुम्ही आठवड्यात मरणार आहे, ही भीती झाली. परमार्थ काय करतो? परमार्थ तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देतो, परमार्थ तुम्हाला समाधान देतो, परमार्थ तुम्हाला धीर देतो. तिथंच जर धीर मिळत नसेल आणि आम्हाला जर भीती घातली जात असेल तर आमचा परमार्थ कुठं चालला, आमचा देश कुठं चालला ह्याचा विचार करावा. जसं आपल्याला बाबांनी सांगितलंय की विवेक जागृत ठेवा, तसं आपण तुम्ही जे बोलले की त्यांच्याकडे 4 शब्द जास्त होते म्हणून आपण ट्रस्ट केला ना, तो 4 शब्द त्यांचे जे जास्त आहेत ते खरे आहेत. बरं, जो काही हे आपलं अज्ञान जे बाबांनी आपल्याला नाही सांगितलं. मी आता एक प्रांजळपणे सांगतो की तू काय म्हणला आता की जास्त ज्ञान आहे म्हणून आम्ही त्यांचं ऐकलं म्हणजे आम्ही त्यांच्या जाळ्यात. ज्याची पाठी कोरी त्याच्या देव खूप जवळ. हे बघा, भगवत प्राप्तीसाठी तुमचं चित्त, तुमचं अंतःकरण, तुमचं मन क्लीन पाहिजे. जैसे गंगाव आहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण. अहो नुसतं पाठांतरासाठी नाही आपलं तो 12 भंग, अनुभव घ्यायला पाहिजे तो. जैसे गंगाव आहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण त्याच्या जवळी. त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही दान धर्म करा तरच तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होईल. जर दान धर्म नाही केलं तर तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होऊ शकत नाही, कारण की भगवंत नाराज नाही. माझी तू मनुष्य देहात आल्यानंतर काहीच सेवा केली नाही, पैशाच्या माध्यमातून, धनाच्या माध्यमातून, संतांची सेवा केली नाही, त्याच्यामुळे तुला ती भगवत प्राप्ती घेण्याचा अधिकार लिटरली धमकीच देतात. एक मिनिट. जे कष्ट करतो, रात्रीचा दिवस करतो, पैसे मिळवतो, कोणासाठी मिळवतो? कुणासाठी? तुझ्या समाधानासाठीच ना. तुझ्या समाधानासाठी. तुझ्यात नांदणारा जो देव आहे, तुझ्यात नांदणारा तो जर घाबरला आणि बोंधूच्या नादाला लागून कमवलेली सगळी तुला दान धर्म जर खर्च करायला लागला आणि परत पश्चाताप करणार का घरी येऊन अरे 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 आता मी काय करू? म्हणजे तुझ्यामध्ये नांदणारा जो देव आहे तोच दुःखी आहे. कुठं सुख घ्यायला निघालायस तू? कधी कळणार आम्हाला? दान धर्माची व्याख्या काय आहे? जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, ही व्याख्या आहे परमार्थाची. दान धर्मातनं नाही तो प्राप्त होत. तुम्हाला दान धर्म करायचा आहे, हात द्या गरीबाला. लक्षात आलं का? वेळ प्रसंगी त्याच्या मदतीला या. त्याची भूक जाणार, त्याची ताण जाणार ना, संपला विषय. जिवंत देव सरफडतो त्याच्याकडे लक्ष नाही, दगडी देवाला तुम्ही आम्ही कोट्यवधीनं देणग्या देतोय. काय अर्थ आहे त्याला? बाबा हा एक खूप मोठा टॉपिक आहे. तुम्ही बोलले ना आता की दगडी देवाला आपण दान धर्म किंवा दूध वगैरे टाकतोय, ते अभिषेक करतोय, वॉट एव्हर थिंग्स, आणि तुम्ही जो मंदिराच्या बाहेर तडफडतोय बरं, त्याला काही खायला नाही, त्याच्याकडे लक्ष द्या. मग हा जेव्हा आम्ही क्वेश्चन रेज करायचो की तो मंदिराच्या बाहेर तडफडतोय, हे देवाला देण्यापेक्षा आपण त्यांना दिलं, दूध वगैरे त्यांच्यावर टाकलं, ते टाकलं, तर मग त्यांना खायला प्यायला दिलं, तर मग
त्याच्या कर्माची भोग भोगतोय तो. आम्हाला सांगितलं तो त्याच्या कर्माचे भोग त्याच्या भोगतोय. कर्माचे भोग भोगतोय. आम्ही जे दान धर्म ज्या मूर्तीला करतोय तो कुठल्या कर्माचे भोग भोगतोय? त्याच्यात सजीवता कुठं आहे? तो त्याच्या कर्माचे भोग भोगतोय ना. मग माणूस म्हणून त्याच्याकडे बघायला नको का? आपला विवेक जागा आहे का नाही? तो जर आता संत एकनाथ महाराजांचं उदाहरण आहे. गंगेचं पाणी ज्या वेळेला ते घेऊन निघाले होते विश्वेश्वराच्या पिंडीवर घालायला, गंगेचं पाणी शुद्ध पवित्र, सगळेच ब्राह्मण, नाथराय ब्राह्मणच होते, सगळे ब्राह्मण निघाले होते. त्या गंगेच्या वाळवंटामध्ये गाढव तडफडत होतं, पाण्याविना तडफडत होतं. ते विश्वेश्वराला घालण्यात गंगेचं जे पाणी होतं कलशामध्ये ते तिने गाढवाला पाजलं. काय चूक केली त्यांनी? बरोबर. मग ती वृत्ती आमची नको असायला. आमची नको का? भूमिका ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. दान धर्म जरूर करा. तुमच्या दान धर्मानं तुम्हाला जर वाटत असेल, तुम्हाला जर समाधान मिळत असेल, जरूर करा. पण तुमचा विवेक जागा ठेवा. देव म्हणजे काय? मला आता या क्षणाला नितांत गरज आहे देवाची. या क्षणाला नितांत गरज आहे मला. लक्षात आलं का? मी इथंच मांडी घालून बसलो आणि ज्यावेळेला मी दीर्घ श्वास सुरू केलं, या मुवमेंटमध्ये मला जे समाधान मिळाले ना ते करोडो रुपये देऊन मिळणार. श्वास माझा, प्राणवायू माझा, शरीर माझं, उपभोग घेणारा बी मीच आहे. आणि हे सगळं टाकून एखाद्या बंधूकडे, एखाद्या पंडिताकडे, एखाद्या मंदिरात जाऊन आम्ही सुखाची अपेक्षा करतो. आमच्यासारखा मूर्ख जगत आहे ना कुठे? सांग बाळा तू. आणि कुठलंही संकट आलं, लक्षात आलं का, त्या संकटाला मात करण्यासाठी मी नेहमी सांगतो, देव आमच्या कर्मात आडवा येत नाही. आम्ही पाप करायच्या, आम्ही चुका करायच्या आणि वाचवायला त्याला बोलवायचं. तू येणार नाही, येणार नाही. तू कोटीची देणगी दे, तू येणार नाही. मग सिंपल साधा आहे. संत महात्म्याने सांगितलं साधी गोष्ट आहे. माझ्या मते तर एकच गोष्ट आहे, कुठलंही संकट येऊ द्या, कुठलंही, बघा सगळंच आहे का, कुठलंही संकट येऊ द्या, त्या संकटाकडे फक्त असं बघा आणि अर्ध स्मित हास्य करा. काय म्हणते मी? संकटाकडे बघू, अर्ध स्मित हास्य करा त्या संकटाकडे बघून. अर्ध संकट तुमचं गायब आहे. अनुभव घेऊन बघा, कटाक्षानं बघा त्या संकटाकडे आणि स्मित हास्य द्या. संकट नील. त्यासाठी गंडा दोरा, धूप, अगरबत्ती, चंदन भिंदन काही गरज नाही. स्मित हास्य, संपला विषय. बाबा तुम्ही सांगितलं की विवेक जागा ठेवा. विवेक जागा ठेवा सोबत हे सत्य विवेक जागा ठेवून आम्हाला कळलं परमात्मा काय, प्रपंच काय, तुमच्या मार्गदर्शनाने. बट आता जर हे मार्गदर्शन बाहेर, आता माझ्या मित्राने विचारलं, मी जर त्याला हे मार्गदर्शन दिलं तर त्यांना वाटतं की हे काहीतरी विरोधाभास आहे. हा तुम्हाला काय म्हणजे देव चालत नाही किंवा कंटाळा आहे तुम्हाला देवपूजा करायचा, किंवा काय म्हणू शकतो आपण, पळतोय बरं तू हे देवपूजा पाठ जे सांगितलंय, जे सांगत आले, कर्मकांडांपासून दूर जातोय बरं तू. असं केलं तर तू नरकात जाणार आहेस बाबा, तू जा नरकात, आम्हाला नको नेऊ बरं. आणि मग हे ते मी काय म्हणतोय, तुला कळलंय ना. Yes. अंतिम सत्य जर तुला कळलं असेल तर त्या मूर्खांच्या त्या वेळाच्या नादाला तू कशाला लागतो? असे किती आहेत. तुझं दुकडं मला कळलं की, म्हणजे ते उलट्या दिशेने चालले, तू वाव मारायला चालले, खूप- चुकीच्या दिशेने चालले. त्यामुळे त्याचा त्रास होतो. आम्ही सांगायला गेलो की असं रिप्लाय होतोय. मी काय म्हणतोय, तुझा विवेक जागा आहे, तुला सत्य कळालं, तुझं समाधान तुझ्याजवळ ठेव. कशासाठी बरं ऐकत नसते, करणार काय? असे मेले कोट्यानं कोटी काय रडू एकासाठी, त्यातला प्रकारचा नको चिंता करू. तुझं समाधान तू प्राप्त कर.